केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारने 2017ला इलेक्ट्रॉल बॉन्ड निवडणूक रोखे संदर्भात केलेला जो कायदा होता तो कायदा असंविधानिक आहे या संदर्भातलं निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। हा निर्णय आल्यामुळे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये हा विषय विशेष महत्त्वाने चर्चेला घेतला जातो। UPSC असेल किंवा MPSCचा जो पेपर 2 आहे त्यामधील पॉलिटी या पार्टमध्ये हे जे काही झालेले करंट बदल असतात हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। मित्रांनो, आपला देश हा आज एखादा सामान्य माणूस जर पैसा कमवत असेल तर त्याला टॅक्स द्यावा लागतो। पैशाचे स्रोत कुठून आले, थोडे पैसे जरी त्याच्या अकाउंटवर 3 लाख 5 लाखाच्या वर जात असेल तर त्याला इन्कम टॅक्सकडनं नोटीस येते। परंतु या देशामध्ये जे धोरण ठरवतात, हा देश कशा पद्धतीने चालेल याचे नियम तयार करतात, त्यांनी मात्र स्वतःसाठी वेगळे नियम केलेले आहेत। त्यांच्या राजकीय पक्षांना कोणी किती कोटी रुपये निधी दिला, फंड दिला, बॉन्ड्स दिले हे उजागर होणार नाही अशा पद्धतीचा कायदा तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कालखंडामध्ये झालेला होता। यावर याचिका दाखल केलेली होती। काँग्रेस, CPM किंवा इतर जे काही ADI असे काही पक्ष आहेत ज्यांनी त्या संदर्भामध्ये याचिका, ते पुढे डिटेल आपण बघणारच आहोत। त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला आणि म्हणून याबद्दलची डिटेल माहिती काय आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड काय आहे किंवा निवडणूक रोखे काय आहेत नेमकं, या अगोदरही अशा पद्धतीचा चंदा घेतला जात होता। निवडणूक लढायची म्हटल्यानंतर पैसा लागतो हे सगळं मान्य आहे, परंतु मतदाता म्हणून आपण ज्यांना मतदान करणार आहोत ते कुणाकडनं निवडणूक लढण्यासाठी पैसा घेत आहेत, तो घेतलेला पैसा परत सरकारी प्रोजेक्ट त्यांना मिळत आहेत का, हे सगळं जाणण्याचा एक मतदार म्हणून संविधानाने दिलेल्या आर्टिकल्सनुसार, कलमानुसार आपल्याला अधिकार आहे। त्याच कलमांचा आधार घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे। हा निर्णय काय आहे किंवा याच्या या सेशनमध्ये आपण कन्सेप्ट टॉपमध्ये काय काय बघणार आहोत, न्यूजमध्ये काय आहे नंबर 1, दुसरं आपण हे बघणार आहोत मित्रांनो की निवडणूक रोखे किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना नेमकी काय आहे, या योजनेच्या संदर्भाने काय निर्णय, म्हणजे या अगोदर जो काही कॅशमध्ये व्यवहार होत होता, जे काही पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांना ज्या पद्धतीनं चंदा किंवा पैसा मिळत होता त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आला, इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात जे काही बदल 17 मध्ये जो सूचना किंवा नियम करण्यात आला आणि त्यावर अंमल पुढच्या काळात 2018 पासून झाला, त्यावर विरोधी पक्ष किंवा ज्यांच्यासाठी हे हिताचं नाही आहे अशा राजकीय पक्षांनी काय आक्षेप घेतले ते आपण बघू। इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भामध्ये केंद्र सरकारने त्याच्यावर काय बाजू मांडली की कुठल्या आधारावर इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भामध्ये किंवा निवडणूक रोखे संदर्भामध्ये पक्षाला किती देणगी मिळाली, BJPला किती मिळाली, काँग्रेसला किती मिळाली किंवा इतर जे काही तृणमूल काँग्रेस आहे त्यांना किती मिळाली, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय या संदर्भामध्ये दिला, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे परिणाम काय होऊ शकतात आणि या संदर्भाने UPSC किंवा MPSCला कशा पद्धतीचे प्रश्न राहतील हे सुद्धा आपण बघणार आहोत। आपण 2 पेपरच्या बातम्यांना इथे घेतले। द हिंदूची बातमी घेतली आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम अनकॉन्स्टिट्युशनल असेल, SBI शुड रिव्हील द डिटेल्स ऑफ डोनर्स, सुप्रीम कोर्ट, असं हे 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे इथे द हिंदूनी हायलाईट केलेत। नंबर 1, इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम जी आहे ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे असंविधानिक आहे, ही स्कीम रद्द करण्यात येत आहे अशा पद्धतीचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जेवढ्याही नॅशनलाइज बँक आहेत त्यापैकी फक्त SBI अशी बँक होती आणि SBIच्याही काही ठराविक ब्रँचेसमध्येच हे रोखे दिले जात होते। सो या SBIला रिव्हील द डिटेल्स ऑफ डोनर्स, संपूर्ण डोनर्सचे जे काही डिटेल्स आहेत ते देण्याच्या संदर्भातल्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे। या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा हा निकाल आहे। रोख्या संदर्भातला तपशील जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय झाला आहे त्यामुळे ही केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये अत्यंत अडचणीची आणि दणका दिलेली बाब आहे असं सुद्धा लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले। आपले स्वतःचे काही स्रोत नाही, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि साइटच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली आहे त्या आधारावर हे कंटेंट आपण घेतो आहे।
सो निवडणूक रोखे म्हणजे काय, ही योजना काय आहे, हे एक सॅम्पल आपल्या पुढे इथे ठेवलंय. याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये समजून घेऊ. 2017ला तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भामध्ये एक याचिका किंवा एक विधेयक जे आहे ते वित्तमंत्री या माध्यमातून त्यांनी मांडलं. हे विधेयक मांडताना जेटली यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉल बॉन्डची जी काही घोषणा आहे ही केली जात आहे. यापुढे कॅशच्या स्वरूपात व्यवहार केला जाणार नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इतर जे काय त्या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि RBIने अनेक प्रश्न त्या संदर्भानं उपस्थित केले होते, परंतु सरकारने त्याचा कायदा तयार केला आणि त्याचा अंमल पुढच्या काळात केला गेला. 17ला हे करताना राजकीय पक्षांना 2017पर्यंत 2000 रुपये कॅश आणि त्या व्यतिरिक्त ऑनलाईनमध्ये देणगी घेता येत होती. या अगोदरही कायदे असेच होते. या अगोदरही यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नव्हता, कोणी अनुदान दिले, डोनेशन दिले हे जाहीर करावं लागत नव्हतं. एकीकडे शेतकऱ्याकडे 10,000 रुपयाचं कर्ज असेल एखाद्या बँकेचं, तर त्या शेतकऱ्याच्या घरी 4 वेळा कर्जवसुलीच्या गाड्या जातात आणि तो शेतकरी गावामध्ये अपमान होतो म्हणून जीव देतो. हा याच देशाचा इतिहास आहे. आणि दुसरीकडे धोरण ठरवणारे करोडो, लाखो करोडो रुपये आपले डोनेशन म्हणून घेत आहेत, वर्षानुवर्ष घेत आहेत आणि त्याचा कुठला हिशोब सुद्धा देण्याची त्यांना गरज वाटत नाही, कारण तसे त्यांना हवे तशा पद्धतीचे कायदे केले जात आहे. तर 2017पर्यंत अशा पद्धतीचं होतं. तर इथे तत्कालीन मोदी सरकार आता आपण केंद्र सरकार म्हणणं थोडक्यात आता कमी झालंय जरा, कारण एवढ्यात आपण मोदी सरकार गव्हर्नमेंटच्या ज्या काही गाड्या असतात किंवा आता सध्या जे काही स्कीम्स गव्हर्नमेंटच्या चालू आहेत तिथे मोदी सरकार असंच म्हणतोय आपण आणि म्हणून त्याचा उल्लेख तसाच करू. त्यांच्या कालखंडामध्ये अरुण जेटली यांनी असं म्हटलं की काळा धन म्हणजे काळा जो पैसा आहे याला आळा घालण्यासाठी आपण इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे ते आणत आहे. सो काळा धन म्हणजे काय, तर जो पैसा या देशामध्ये आहे परंतु तो टॅक्स व्यतिरिक्त वापरला जातोय. ओके. आणि जर हा पैसा राजकीय पक्षांना दिला जात असेल, अर्थात राजकीय पक्ष कुठला असू द्या, काँग्रेस असू द्या, BJP असू द्या की अन्य कोणताही पक्ष असू द्या, आपल्याला हवे तसे धोरण ठरवणे हा प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा असतो. परंतु अजेंडा एवढाही अशा पद्धतीचा राबवला जाऊ नये की संपूर्ण देशालाच अंधारात टाकलं जाईल. हे पुढे आपल्याला जसं आपण हा सुधारित अधिनियम त्यांनी काढला आहे तसं समजत असताना पुढे जाणार आहोत. सो हे कारण दिल्यानंतर 2017ला हे विधेयक मांडलं गेलं आणि 2018ला इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे योजना लागू वैयक्तिक पातळीवर म्हणजे व्यक्तिशः तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड द्यायचं आहे, संस्था म्हणून द्यायचं आहे किंवा संयुक्तरित्या 10 लोक एकत्र येऊन तुम्हाला पैसे द्यायचे आहे किंवा कंपनीला फंड मिळवण्याचं हे माध्यम जे आहे हे तयार झालं. थोडक्यामध्ये आता इलेक्ट्रिक बॉन्ड जो आहे म्हणजे हा जो बॉन्ड आहे ना हा कशा पद्धतीचा आहे ती जरा प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करू. SBI मध्ये हे जे बॉन्ड आहेत अशा पद्धतीचे बॉन्ड असेल, एखाद्या व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षाला हा बॉन्ड द्यायचा आहे, प्रोसिजर कशी असेल ती जरा समजून घेऊ. हे बघा इथे फक्त SBI असेल, ज्या SBIला स्टेट बँक ऑफ इंडियाला असे इलेक्ट्रॉल बॉन्ड देण्याचा अधिकार असेल. त्याच्यामध्ये मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशा काही त्यांनी ठराविक बँकच्या ब्रँचेस दिल्यात की जिथून हे रोखे घेता येतील. बरं, हे कशा स्वरूपात असतील? 1,000 रुपये, 10,000 रुपये, 10 लक्ष रुपये, 1 करोड किंवा 1 करोडच्या पटीमध्ये असतील. एका व्यक्तीलाही राजकीय पक्षाला डोनेशन देता येईल, 2 व्यक्तीला, 10 व्यक्तीला संयुक्तरित्या देता येईल, संस्थेला देता येईल, इंडस्ट्रीला देता येईल, कंपनीला देता येईल. अशा पद्धतीचे नियम याच्यामध्ये करण्यात आले. दुसरी बाब, हे देताना जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे तो त्या SBI स्टेट बँक ऑफ इंडियामधून ज्या व्यक्तीला राजकीय पक्षाला डोनेशन द्यायचं आहे, उदाहरणार्थ A नावाचा व्यक्ती आहे, A नावाच्या व्यक्तीला B नावाच्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्ड द्यायचा आहे. हा A नावाचा व्यक्ती SBI मध्ये जाईल, SBI मध्ये जाऊन हा व्यक्ती इथनं इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेईल आणि हा विकत घेतलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड जो आहे हा A नावाचा व्यक्ती हा B नावाच्या पक्षाला देईल. B नावाच्या पक्षाने हा इलेक्ट्रॉल बॉन्ड त्यांच्या खात्यामध्ये 15 दिवसाच्या आत जमा करायचा आहे. ओके, जमा करायचा आहे म्हणजे बँकेमध्ये जाऊन जी काही प्रोसिजर असेल त्या पद्धतीनं जमा करायचा आहे. सो आता ही प्रक्रिया जी झाली ही बँकेच्या माध्यमातून झाली, डिजिटल झाली, चेकद्वारे झाली, म्हणजे ती पारदर्शक आहे.
म्हणजे ती काळ्या धनाला आळा घालणारी आहे असं त्याचा अर्थ होत नाही. पुढे आपण जसं याला डिटेल समजत जाऊ तसं फक्त एवढं इथं एवढं लक्षात घ्यायचं आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड एक कागद आहे. जसं एखादा पैशाचा कागद आपल्या हातामध्ये आला तर त्याच्यावर जे लिहिलेलं आहे 10 रुपये आहे 100 रुपये आहे त्यानुसार त्या कागदाचं मूल्य वाढतं. तसं यावर 1000, 10,000, 1,00,000 असं जे काही लिहिलेलं असेल अर्थात ती व्यक्ती किंवा कंपनी जेवढ्या किमतीचे रोखे घेईल ते रोखे राजकीय पक्षाला दिले जातील. मग आता हे राजकीय पक्षाला दिल्या गेले थोडक्यामध्ये तर या इलेक्ट्रॉल बॉन्डला एक व्यक्तीने दिले, समूहानं दिले, कंपनीनं दिले, कोणीही दिलं असेल तर या दानदात्याचं नाव जे आहे तो गुप्त ठेवलं जाईल. म्हणजे इन्कम टॅक्सला माहिती असणार नाही, कुठेही त्याला लीक केलं जाणार नाही, यांना कुठे टॅक्ससुद्धा भरायचा नाही आहे. हे आपल्याच देशाबद्दलचं बोलतोय आपण म्हणजे. आणि हे पैसे हजार लाख रुपयामध्ये नाही, हे हजारो कोटी रुपये आहेत जे पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. इलेक्ट्रॉल बॉन्ड 15 दिवसाच्या मुदतीत जमा करावे लागतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही दुरुस्त्या त्यांनी केल्या जुन्या ज्या काही कायद्यासंदर्भामध्ये. जनप्रतिनिधी अधिनियम 1951 यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली. त्यामधलं 29(1) हे कलम आहे. दुसरं दुरुस्तीमध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असला पाहिजे तो. आता मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणजे ज्याला मान्यता प्राप्त झालेली आहे आणि मागील निवडणुकीमध्ये किमान 1% मतं त्याला मिळाली आहे. ओके, असा जो पक्ष असेल अर्थात सत्ता पक्षालाही घेता येईल, विरोधी पक्षाला घेता येईल, परंतु या निकषामध्ये तो बसला पाहिजे. इलेक्ट्रॉल बॉन्ड केवळ राजकीय पक्षाच्या खात्यातच जमा करावा लागेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉल बॉन्ड कुठल्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीला दिला जाणार नाही, कुठल्या दुसऱ्या अन्य कामासाठी दिला जाणार नाही. बरं, 15 दिवसाच्या आत जर तो जमा केला नाही तर तो प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड जो आहे त्याच्यामध्ये त्याला सहायता निधी जो आहे त्याच्यामध्ये त्याला जमा केलं जाईल. पुढे जाऊ आपण आता. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या योजनेसंदर्भामध्ये आक्षेप काय होते. आता हा 2018ला तर कायदा संमत झाला. संमत झाल्यानंतर याच्यावर आक्षेप काय आले. आक्षेप नंबर 1, याचा जो उद्देश सांगण्यात आलेला आहे की निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा 2018ला आणला गेला. हा कायदा आणि याचा जो दावा आहे हा खोटा आहे. ओके, पारदर्शकता आणणे म्हणजे एखाद्याने कॅश दिली, नाव गुप्त ठेवलं म्हणजे काळा व्यवहार झाला, आणि एखाद्याने ऑनलाईन पैसे दिले आणि नाव गुप्त ठेवलं म्हणजे पारदर्शकता आली असा त्याचा अर्थ होणार नाही. नंबर 2, इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे मिळणाऱ्या फंडावर टॅक्स माफी कशासाठी असायला हवी. या देशामध्ये जर समजा एखादा कुठलाही व्यक्ती हा जनसेवेसाठी, लोककल्याणासाठी, देशाच्या विकासासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतोय आणि त्याला जर टॅक्स मिळत असेल तर तो टॅक्स फ्री असण्याचं काहीही कारण नाही असाही आक्षेप त्याच्या संदर्भानं होता. अर्थात तो टॅक्स फ्री राहील नाही राहील हा नंतरचा भाग आहे. आक्षेप 3 बघा, नाव गुप्त ठेवणे. आता एखाद्या एक्स, जसं आपण म्हटलं ए नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या पक्षाला डोनेशन दिलं. आता ते डोनेशन देताना कॅश स्वरूपात दिलं नाही, ऑनलाईन स्वरूपात दिलं. पण ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याच्या अकाउंटवर खरंच तेवढं अमाऊंट होतं का, खरंच तेवढी उलाढाल त्या कंपनीची होती का, की बाहेरून कुठून पैसे आणून त्या अकाउंटवर टाकण्यात आले आणि तिथून ते पैसे जे आहे ते राजकीय पक्षाला जे आहे ते डोनेट करण्यात आले. सो असे अनेक प्रश्न त्या संदर्भानं होतात. ओके, जसं उदाहरणार्थ शेल कंपन्याच्या संदर्भानं हिडनबर्ग रिपोर्ट मागच्या काळामध्ये आला होता आणि त्यांनी ते सिद्ध केलं होतं की अदानीनं कशा पद्धतीनं खोट्या कंपन्या ह्या रजिस्टर्ड करून त्याच्यातनं रजिस्टर्ड कंपन्यांमध्ये पैसा वळवला होता. हे सगळं मागच्या काळामध्ये झालेलं आहे जे आपण बघितलं सुद्धा होतं. असा एक प्रश्न त्यानुसार उपस्थित होतो. ठराविक राजकीय पक्षांना अमर्याद आर्थिक लाभाचं माध्यम यामुळं प्राप्त होतं. कारण कुठल्याही कंपन्या ह्या जनकल्याणासाठी काम करत नाहीत, सगळ्याच करत नाही. उद्योजकांमध्ये टाटा किंवा 1-2 नावं तुम्ही घेऊ शकता, परंतु बाकी 99% कंपन्या स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. राजकीय पक्षाला कुठली कंपनी जर आर्थिक मदत करत असेल तर ती लोककल्याणासाठी करत नाही, ती कंपनी भविष्यातील स्वतःच्या स्वार्थासाठी करते. हे कळण्याइतपत शहाणपण, विजडम आपल्याला प्रत्येकाला आहे. इथं आलेली ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा जनकल्याणासाठी आलेली नव्हती आणि या देशामध्ये काम करणाऱ्या अंदानी अंबानी कंपन्या सुद्धा या देशातील गोरगरीब, वंचित, उपेक्षितांच्या कल्याणासाठी काम करत नाही, तर स्वतःच्या कल्याणासाठी, कंपनीच्या कल्याणासाठी काम करतात. एवढी तर समज आपल्याला आहेच. आणि म्हणून कंपन्या जर एवढा पैसा देत आहे तर त्याला रजिस्टर्ड किंवा त्याचं नाव क्लिअर करायला काय हरकत आहे. म्हणजे जे या देशाचा नागरिक, जे ऑनरेबल चीफ जस्टिस यांनी म्हटलंय की या देशाचा जो मतदाता आहे त्याला हे माहिती पाहिजे की मी ज्या
राजकीय पक्षाला मतदान करतोय त्या राजकीय पक्षाची विचारधारा काय आहे, ते कशा पद्धतीनं काम करत आहे, त्याला डोनेशन कोण देत आहे, ते खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत का, वगैरे वगैरे. चला, ठराविक राजकीय पक्षाने याचा अमर्याद लाभ होतोय. क्रोनिक कॅपिटल प्रोत्साहन मिळतंय. क्रोनिक कॅपिटल म्हणजे काय, ही एक लॅटिन कन्सेप्ट आहे, लॅटिन शब्द आहे हा. क्रोनिक कॅपिटल म्हणजे मी काही देणार आणि काही मिळवणार, म्हणजे मी काही यासाठीच देतोय की मला भविष्यात त्याचा काही लाभ होईल, आणि असं होताना मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये दिसतं आहे. त्याचे आक्षेप सुद्धा अनेक ठिकाणी विचारले जात आहे. संविधानिक अधिकार आहे या देशाच्या नागरिकाला. भारतीय संविधानातील कलम 19(1)(a) नुसार इथे या देशात असलेली माहिती मिळवून घेण्याचा अधिकार त्याला आहे, आणि या अधिकाराचं उल्लंघन इथे होत आहे, हे सुद्धा इथे याचिकाकर्त्यांनी पुढे मांडलेलं आहे. निवडणुकीसोबत पैशाच्या माध्यमातून विरोधी पक्षाची सरकारी पाडण्यासाठी सुद्धा या पैशाचा वापर होतोय. ओके, असा सुद्धा आक्षेप याच्यामध्ये झालेला आहे. आणि आपण बघितलंच आहे, 50 खोके एकदम ओके. महाराष्ट्रातून सुरतपासून गुवाहाटी, तिथून गोवा व्हाया महाराष्ट्र. परत आता पाहतोच आहे, 2 वर्षे सगळी खिचडी चालली. पक्षांतर बंदी कायदा, 10A शेड्यूल सगळं बाजूला ठेवून आता विधानसभेच्या अध्यक्षांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं पण स्टेटमेंट दिलंय. म्हणजे कोणी कोणत्याही पक्षात जा, तिथले आमदार वेगळे करा आणि जो मूळ राजकीय पक्ष आहे तोच ताब्यात घ्या. हे सगळं आता पुढे माननीय सर्वोच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देतंय याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ओके, ही याचिका कोणी ठेवलेली होती? ADR, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. ओके, दुसरं काँग्रेस, त्यानंतर CPI, हे 3 राजकीय पक्ष आहेत ज्यांनी ही याचिका टाकलेली होती. आणि ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल व इतर जे काही विधितज्ञ आहे यांनी या संदर्भात जे काही आर्ग्युमेंट्स आहेत किंवा बाजू आहे ती मांडलेली आहे, आणि इतर सॉलिसिटर जनरल आणि ती सगळी मंडळी सुद्धा आहे. आता इलेक्ट्रॉल हे सगळे आक्षेप आल्यानंतर केंद्र सरकार किंवा मोदी सरकार यांचं काय म्हणणं आहे याबद्दलचं मत, राजकारणात कालाधन वर नियंत्रण आणणे. आता नियंत्रण आणणे, तुम्ही हजारो कोटी रुपये घेत आहात आणि त्याचं नाव सुद्धा गुप्त ठेवत आहात. आता तुम्ही इथे हे असंही म्हणाल की फक्त सत्ता पक्षच घेतोय का, विरोधी पक्ष घेत नाही आहे का? पण विरोधी पक्षला जर कोणी डोनेशन देत असेल तर त्याच्यावरही वेगळे अंकुश ठेवले जातात. आज आपण ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्याच्या पडत असलेल्या रेड आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. दानदात्याच्या दानाच्या अधिकाराची सुरक्षितता ठेवली जाईल असं सरकार म्हणतंय. ओके, चला, बँकिंगद्वारे वित्त पोषण्यास मदत होते, पारदर्शकता राहते, परंतु इथे प्रत्यक्षात मात्र दाखवायचं एक आणि करायचं एक अशी परिस्थिती असलेली वस्तुस्थिती जी आहे ती डोळ्याआड करता येत नाही. हीच वस्तुस्थिती आहे की सत्ता पक्ष कुणाला आर्थिक मदत व्हावी, कुणाला नाही व्हावी याचं सुद्धा इनडायरेक्ट कंट्रोल या माध्यमातून करतंय का, असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि हा प्रश्न का उपस्थित होतो ही आकडेवारी बघा, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. राजकीय पक्षाला 2018 पासून इलेक्ट्रॉल बॉन्ड आल्यापासून कशी मदत झाली बघा. हे इकडे राजकीय पक्षांची नावं दिली आहे. ही बाकीची छोटी मोठी पक्ष आहे. याच्यामध्ये BRSला 912 कोटी मिळालेत, तृणमूल काँग्रेसला 1092 कोटी मिळालेत, त्यानंतर काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसला 1135 कोटी रुपये मिळालेत, आणि हा नंबर 1 वर जो पक्ष आहे याला 6565 कोटी रुपये मिळालेत. एवढे पैसे फक्त भारतीय जनता पार्टी म्हणजे BJPला मिळालेत. हे इकडे त्याचा BJP डोनेशन्स वाया इलेक्ट्रॉल बॉन्ड्स या माध्यमातून इथे दिसत आहे. आणि इथे हे लक्षात येत आहे की तुम्ही कॅश माध्यमातून जरी घेत नसाल, जरी ऑनलाईन माध्यमातून घेत असाल, तरी हा जो पैसा तुम्ही घेत आहात हा पैसा इतर पक्षांच्या तुलनेत हा कमी आहे. इथे समानता नाही आहे, आणि मतदाराला हे माहिती होण्याचा अधिकार आहे की तुम्ही हा जो पैसा घेतला हा कुणाकडून घेतला, हे तुम्हाला एवढं समर्थन, एवढं पैसा देणारे कोण लोक आहेत, दानदाते, की ज्या दानदात्यांनी काहीच लाभ न घेता फक्त तुमच्या वैचारिक विचारधाऱ्यावर हा पैसा दिला आहे का, हे जाणण्याचा भारतीय संविधानाच्या 19 आर्टिकलनुसार अधिकार आहे. ओके, सो हे यावरून क्लिअर होतं की याच्यामध्ये समानता नव्हती. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही 5 घटनापीठाचं हे जे बेंच होतं यांनी जो काय निर्णय दिला हा निर्णय योग्य आहे. आणि केंद्र सरकारला हा एक प्रचंड मोठा दणका आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना काय म्हटले, माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड सर आणि इतर जे काय न्यायाधीश, असं 5
माननीय न्यायाधीशांचं हे घटनापीठ होतं. या त्यांनी स्पष्ट केले की संविधानाचं कलम 19(1) मधील ए नुसार माहिती करून घेण्याचा जो एक अधिकार या भारतीय नागरिकाला आहे त्याचं उल्लंघन या कायद्यामध्ये झालंय. क्विड प्रो क्यू जे मी बोललो की काहीच्या बदल्यात काही, ओके, काहीच्या बदल्यात काही द्यायचंय आणि भविष्यात काही घ्यायचंय, याला प्रोत्साहन दिलं जातं या माध्यमातून. सरकारने जनप्रतिनिधी वित्त कंपनी अधिनियम 1956, ओके, आता हा जनप्रतिनिधी कायदा 1956 आणि इतर वित्त आणि कंपन्यांच्या संदर्भात जे काही संशोधनं केली आणि जे अमेंडमेंट केले हे सगळे असंविधानिक आहेत. खाली ते घेतलंय आपण मुद्दा. इलेक्ट्रॉल बॉन्डला ठेवण्याचा खालील आधार जो सरकारने सांगितला, काला धन संपवणे हा आधार होऊ शकत नाही. दानदात्यांची माहिती गुप्त ठेवण्याचं काही कारणच नाही. तुमच्या विचारधारेवर जर एवढा पैसा ते देत आहेत, ओके, तर त्यांना ओपन करायला काही हरकत नाही. भविष्यामध्ये जर तुम्ही त्यांना काही प्रोजेक्ट देत असाल तर मग लोकांच्याही लक्षात येतं की तुम्हाला इकडे डोनेशन मिळत आहे आणि तुम्ही तिकडे त्यांना प्रोजेक्ट देतात, याचा अर्थ तुम्हाला मतदान करायचं की नाही हे या देशातली सामान्य जनता ठरवेल. राजकीय वित्तपोषणास पारदर्शकता राहील. इथे पारदर्शकता आहे असं दिसत नाही, सरकार कोणाचंही असो. SBIला निवडणूक रोखे इलेक्ट्रिक बॉन्ड देणे तात्काळ थांबवण्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 2018 पासून 6 मार्च 2024 पर्यंतचे सर्व विवरण जे काय आत्तापर्यंत जेवढं रोखे स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं ज्यांच्या माध्यमातून दिल्या गेलेले आहे त्याचं संपूर्ण डिटेल विवरण हे स्टेट बँक ऑफ इंडियाने तयार करायचे. 6 मार्चपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ते सादर करायचे आणि 1 आठवड्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ते वेबसाईटवर प्रसिद्ध करायचे, असे सुद्धा निर्देश या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले. आणि खाली आपण ते घेतले, आयकर असेल, अधिनियम असेल किंवा कंपनीच्या संदर्भातले जे काही नियम होते, या अगोदर कंपनीला 7.5% 10% पर्यंतचा निधी देण्याचा अधिकार होता, परंतु त्यावरची बंधनं सुद्धा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या इलेक्ट्रॉल बॉन्ड अधिनियमामध्ये काढून घेण्यात आली. ही काढल्यानंतर हे फ्री झालं आणि त्यातून कोट्यवधी रुपयाचा निधी जो आहे तो इकडे वळती करण्यात आला. सो हे जे काही सरकारने केलेले संशोधनं होती किंवा दुरुस्त्या होत्या या असंविधानिक होत्या, म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल होत्या, असाही निर्वाळा 5 खंडपीठाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासह असलेल्या न्यायाधीशांनी मांडलाय. भारताच्या लोकशाही आता याचे काय परिणाम होऊ शकतात हे अशा पद्धतीचा निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर याचे परिणाम काय होऊ शकतात, यामध्ये जर हे चुकीच्या पद्धतीने याचा अवलंब केला गेला असेल तर हा भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने चालली पाहिजे. या देशामध्ये जनतेला अपेक्षित असलेलं सरकार आलं पाहिजे आणि जर हे चुकीच्या पद्धतीने असेल तर लोकशाही व्यवस्थेतला हा सगळ्यात मोठा फ्रॉड ठरू शकेल. ज्यांनी रोखे दिले त्यांना सरकारी प्रोजेक्ट मिळाले का हेही पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल आणि जर तसं झालं तर याला मनोप्लट केल्या गेलं हेही जनतेच्या पुढे येईल. लोकांनी पुढच्या मुद्द्याकडे जातोय, जर कॅश देणं किंवा रोखे देणं याला टॅक्स फ्री करण्याची गरज नाही. इकडे जर 10,000साठी शेतकऱ्याला फाशी घ्यावं लागत असेल मग त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरत नसेल, तुम्हा त्याला टॅक्स द्यावाच लागतो, त्याला घेतलेलं कर्ज भरावंच लागतं, तर एवढी इकडे उधळण कशासाठी, हे इकडे एवढ्या प्रसाद कशासाठी वाटला जातोय. निवडणूकच लढवायच्या आहेत तर कामाच्या आधारावर लढल्या जाव्यात. चांगलं काम करणाऱ्याला लोक स्मशानात सुद्धा शोधायला जातील की नाही बाबा तो जिवंत असेल तर त्यालाच उभं करा, उमेदवार करा, कारण तो आपल्या भागाचं चांगलं काम करतो. त्याच्यासाठी मल्टीनॅशनल कंपन्यांकडून पैसा घेऊन निधी उभा करून इलेक्शन प्रचार करण्याची काही आवश्यकता नाही. सरकार कोणाचं आहे हे महत्त्वाचं नाही. सरकार कोणाचं आहे हे महत्त्वाचं नाही. आज BJPचं आहे, उद्या काँग्रेसचं येईल, परवा आणखी कुणाचं येईल. हा देश महत्त्वाचा आहे, या देशातली लोकशाही महत्त्वाची आहे आणि म्हणून जिथे काही चुकीचं आहे तिथे लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. जे असंविधानिक आहे ते असंविधानिक आहे, मग ते कोणी केलेलं असो, ते चूक आहे तर ते चूक होता कामा नये.
है ना. जसं बोललं जातं की पार्ट्या राजकीय पक्ष येतील जातील, पक्ष बनतील तुटतील, परंतु हा देश टिकला पाहिजे. आणि हा देश टिकण्यासाठी म्हणजे मधल्या काळामध्ये बऱ्याचशा केसेस माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जात होत्या, परंतु त्याच्यावर काही अडचणींमुळे ठोस निर्णय येत नव्हते. पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या बाबतीत घेतलेला निर्णय असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घेतलेला निर्णय असेल, अर्थात हेही मान्य आहे की तिथे हाऊसला असलेले काही अधिकार आहेत, परंतु या निर्णयामुळं देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय हे असं एक न्यायालय आणि या देशाची व्यवस्था आहे की सर्वोच्च कार्यकारी व्यवस्थेला आणि कायदेमंडळाला सुद्धा संविधानाची परिभाषा स्पष्ट करण्याचे अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडे ठेवले आहेत हे स्पष्ट होतं. या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे काही स्टेटमेंट आहे ते जसं आपण वाचू. आपल्या मताधिकाराचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय DY चंद्रचूड सरांचं स्टेटमेंट बघा. आपल्या मताधिकाराचा वापर करण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्याची संपूर्ण माहिती मतदारांना असणे आवश्यक आहे. म्हणजे राजकीय पक्षांना कोण डोनेशन देत आहे हे मतदात्याला माहिती असणं आवश्यक आहे. निवडणूक निधीमधील काळा पैसा रोखण्यासाठी ही एकमेव योजना नाही, हा उद्देश साध्य करण्याचे अन्य पर्याय आहेत आणि त्याच्या माहितीच्या अधिकारावर तुलनेने कमी परिणाम होईल. माननीय DY चंद्रचूड. ओके, सो इथे ही बाब अत्यंत महत्त्वाची मित्रांनो की सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि रोख्यांचा तपशील जाहीर करायला सांगितले, जेणेकरून कुणालाही मिळालेला पैसा असेल तो कशासाठी मिळाला. जर समजा मागच्या निवडणुकीमध्ये रोखे मिळाले, इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळाले आणि 1 वर्षानंतर प्रोजेक्ट मिळाले सरकारचे, ते इथं स्पष्टच होतं की हे काही जनभावनेतून दिलेलं डोनेशन नव्हतं, काहीतरी मिळणार या आशेने काहीतरी दिलं गेलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्यामुळं निश्चित केंद्र सरकारसाठी हा एक धक्कादायक निर्णय जरी असला तरी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय. यावर अध्यादेश काढून निकाल बदलणे अशक्य आहे. ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल यांचं या संदर्भातलं स्टेटमेंट आहे. आणि इतर आता राजकीय स्टेटमेंट आहेत तर ती आपण घेऊ नये इथे. ओके, आता हे पण राजकीय स्टेटमेंट आहे. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची होती ती सुद्धा मान्य न करता त्याला काय म्हणता येईल सरमिसळ करणारं स्टेटमेंट देणं हे याला असं म्हणता येऊ शकतं. ओके, हां, तर अध्यादेशात निकालामध्ये बदल करणं शक्य नाही आहे. ओके, हे एक चुकीचंच विधेयक किंवा कायदा होता हे मान्य करणं गरजेचं आहे, परंतु ते सत्य मान्य करण्यासाठी तसं धाडसही लागतं. एनिवे, निकाल लोकशाहीसाठी वरदान, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचं मत. ओके, चला, सो इथे आज आपण हे एक करंट कन्सेप्ट टॉकमध्ये बघितलं. प्रश्न आहे UPSC CSE किंवा MPSC स्टेट सर्व्हिसेस GS पेपर 2 मध्ये तुम्हाला हे प्रश्न राहू शकतात. ओके, यामध्ये निवडणूक रोखे इलेक्ट्रॉल बॉन्ड कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायची मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे निवडणूक रोखे किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना कधी माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी 2024. चला, सो मित्रांनो, आपल्या या UPSC किंवा MPSC अभ्यास साहित्य, स्टडी मटेरियल किंवा टेस्ट या संदर्भातनं आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करा. आणि हे लेक्चर्स आपल्याला कसे वाटतात त्यासाठी आपलं हे संस्थेचं आकार फाउंडेशनचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून या पुढील लेक्चरचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण मला जॉईन केलं, पुढील करंट कन्सेप्ट टॉकमध्ये आपली भेट होईल. ओके, माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण देशभरातनं स्वागत होतंय. या देशामध्ये सामान्य माणूस असो की मोठ्यातला मोठा राजकीय पक्ष असो, कायद्यासमोर सर्व समान हे जे काही कायदा आहे हा दीर्घकाळ टिकावा आणि लोकशाही व्यवस्था इथे पारदर्शक पद्धतीनं पुढे जावी, सामान्य जनतेचा हा आधार आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. पुढील लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू.